माझ्या मार्गात तुम्ही आला अन्यथा वाटली त्याच्याही मानसिक कारण काय दान मागण्यासारखी एक सारखा हा यती प्रमणती हा त्यात तुम्ही दान धर्म या यतीला केला नाही आणि दान धर्माच्या अपेक्षेनं एक सारखा मार्गाने भारी प्रमाण करत असताना आपल्यासारखी बंदरी वस्त्र अलंकार परिधान केलेली व्यक्ती माझ्या नेत्रासमोर उभी राहता आशित किरण तुमच्यामध्ये दिसला म्हणतो ओ समाधान वाटलं तुम्ही माझ्या नेत्रासमोर आला पण माझ्याजवळ आता तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही हो चला माझ्या राज्यावर तुम्हाला हवा ते तुमच्या थोडीच निघाले नाही पण या क्षणाला या तुझ्याकडे तुमच्या देण्यासाठी काही नाही आपल्या राज्यापर्यंत मी येऊ शकतो मला ते काही दान म्हणून द्यायचंय हे मला या क्षणाला आपण मला विनमुख पाठवू नका एकच आशेचा किरण म्हणून मी तुमच्याकडे पाहतोय हो तुम्हाला विनमुख पाठविण्याचा दोष मला सुद्धा माझ्या माथी घ्यायचा नाही पण माझ्याकडे देण्यासाठी आता काही नाही देवाची भक्ती करण्याचं जगत असणारा मायासूर कुठल्याही गोष्टीच्या बंदा आता तुम्हाला देण्यासाठी माझ्याजवळ काही पण ते भक्ती करण्यासाठी आपण तत्पर होत भक्ती आपली भक्ती सिद्ध झाली सत्य देवासमोर माझी भक्ती उत्तराई ठरली आणि देवानं मला ज्ञानरूपी आशीर्वाद दिलाय ज्ञानरूपी आशीर्वाद देवानं तुम्हाला आशीर्वाद दिलाय ठीक आहे आपल्याला तो आशीर्वाद दिलाय ना त्याचा उपयोग हा देवाचा आपल्याला देवाने आशीर्वाद दिला आशीर्वाद तर आपल्याला धनद्रव्य मला देण्यासाठी आपल्याजवळ आपल्या इथं नाहीये या क्षणाला तरी नाही तुम्हाला हवा त्या राज्यापर्यंत काय येऊ शकता आपल्या राज्यापर्यंत मी येऊ शकत नाही आपण जर मला दान देत नसाल ज्ञानार्जन आपण मला करू शकता नक्कीच ज्ञान तुम्हाला मी देऊ शकतो ओ ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढतं ओ ज्ञानासारखं मोठं दान या विश्वात नाही ज्ञानाचं दान हा मुळातून तुम्हाला नक्कीच ज्ञानरूपी दान आपल्याला आपण मला देणार आहोत ज्ञानाचे बोध आपण मला शिकणार सत्य बरोबर धन्यता वाटणार विलंब कशाला विलंब घेऊ नका देवा तुझ्या आशीर्वादानं तू दिलेलं ज्ञानामृत या महंतांना मी देणार आशीर्वाद आपण मला एक
शकतो ज्ञान कधी संपणार नव्हे. अगदी योग्य आहे. तर मला काय तुम्हाला बोलण्याचं अर्थ येतं. अरे मला सुद्धा माहिती आहे. अरे ज्या व्यक्तीला तू ज्ञान देतोय ती व्यक्ती तरी कोण आहे? आता शिष्य शिष्य तुझा शिष्य. फक्त शिष्य वा. तू हर्षामध्ये बोलतोय. तू म्हणतोय की तुझा पट्टा शिष्य आहे. पण एक खाली ठेवाय असू. अरे ज्या शिष्याला तू ज्ञान देतोय तो शिष्य कोण आहे याची जाणीव आहे का रे तुला? तुम्हाला पाहताय हा माझे शिष्य तुमच्या समोर आहे. अगदी बरोबर आहे. आशीर्वाद आहे. तुम्ही शिष्य कुणी अरे तू म्हणतोय ते सद्गुणी होय तर? याच्यासारखा सद्गुणी कुणीच नाही. होय तर? असा तुझा शिष्य आहे. मला सुद्धा समाधान आहे. पण यांचा जरा मुखकमल पाहू. हो. होय तर? हो, आपण आपलं मुख येतात असतं. कशासाठी? तुझे आपण मला ज्ञान दिला. आपण आपला काही भाग पूर्ण केला. माझी इच्छा पूर्ण झाली. होय. अरे, पुरुष यांना तुमचं मुख पाहताय. होय ना? तरी पाहिलं नाही का नाही? आम्हाला काय पाहिलं? मग? आता शिष्य अरे स्वामी म्हणून सजायला हवं. तुला धर्म. मग? अरे पहा पहा. नाही तुझे आपण मला ज्ञान दिलं. आपल्या ज्ञानाकडे हा मी कृतज्ञताच झालो. आपला काही भाग पूर्ण झाला. त्याला म्हटले पण जरा खा. आता हे एवढं म्हणताय तर मुख दाखव त्याला का अरे ज्या शिष्याला तू ज्ञान दिलाय तो शिष्य कसा दिसतो हे पाहायला नको का? आला पाहिलं तर विश्वास सांगेल माझा म्हणता शिष्य मला अष्टसिद्धींची प्राप्ती मी करून दिली. त्या अष्टसिद्धींची प्राप्ती आपण मला केली. हा म्हणून आपल्याला माझं मुखकमल मुख घालावं. कमल मला पाहिजे. पाहूया. अभिमानानं सांगायला हवं. हो, तू आता शिष्य असा शिष्य तुझ्या घरी नाही. ऐकतो. आशीर्वाद घे. अरे वा! अरे काय करतोय? जरा थांब. काय करतोय का? अरे, मारू का की? हे काय? बाजूला बाजूला. नाही. मजबुरीला नाही. गुरुदेव, माझ्याकडे खोट्या वाणी न बोलू. माझ्याकडून ज्ञानाचं घेतलं, तेव्हा तुला सोडणार. अरे त्याला थांब करा. त्याला थांब म्हणतोय. आता त्याचा उपयोग काही होणार नाही. गुरुदेव, अरे ज्याला तू ज्ञान प्राप्त करून दिलं, अरे तो तुला आता कुणी परका नव्हे. तुझा शिष्य आहे तो. तू याचा गुरु आहे. करता याचा घात करण्यासाठी तू तत्पर होतोय. होय ना? म्हणजे तो माझा शत्रू होता. तो या क्षणाला माझा शिष्य म्हणून माझ्या समोर. अगदी बरोबर आहे. ठीक आहे. ज्याला मी माझ्याकडून ज्ञानार्जन केलं, त्याच्यावर केव्हाही मी शस्त्र उगारणार नाही. होय ना? सोडीला याला. वा, आपण मला क्षमा द्या. बरोबर आपण द्या. पण ज्या गुरुदेवतेनं मला ज्ञानार्जन दिलं, अगदी बरोबर. त्यांना गुरुदक्षिणा देणं योग्य. गुरुदक्षिणा ही द्यायलाच हवी. आणि यासाठी आपल्याला गुरुदक्षिणा देण्याकरिता आता देवराज तत्पर करणार आहे. कोणा शिष्याला गुरुला गुरुदक्षिणा देणार आहे. निश्चितच. आणि या गुरुदक्षिणामध्ये कोणते असते? कोणतेही विषयी चिंता करू नको. कारण त्याला हाव चढले की लग्नाची कटले. तर याच्यासाठी हे अमरेश, अरे तुझ्या सानिध्यात असणारी ती हेमा अप्सरा म्हणून ती रागाने गेली होती ती. अरे तिला ह्याच्या स्वाधीन कर, जेणेकरून तुझा कार्यभाग सफल होईल. मग ठीक आहे. हो. हेमाला ह्याच्यापर्यंत नाही. हे हेमा, हा बिंदा करतो. हेमाला करायचे. त्याची गुरुदक्षिणा मला मिळाली. समाधान. विश्वास समाधान. गुरुदक्षिणा तुझ्यासाठी, तुझ्यासाठी. आणि आज म्हणजे कोणती असते हेमान. अगं तुझं ते हे सौंदर्य, पण ते वाया जातं
माझं सुद्धा भाग्यच आहे. हा. हो,